करता महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरे लुटली जात होती. लुटलं जाई म्हणून पोटची पोरतर सोडत धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या काट्यांना उगवायची भीती वाटायची. अशा अवस्थेत शिवरायांचा जन्म झाला. तेव्हाची जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या जय घोषांना सुपर सिक्सच्या सामन्यांना आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉल इथून अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इथून मात्र डॉट बॉल येतोय. जबरदस्त खेळ राहिलाय. जांभरुंग ठाकूरवाडी संघाचा देखील वक्रतुंड जांभरुंग या नावाने या संघ या स्पर्धेमध्ये उतरला. त्यांच्याच समोर आपण पाहताय नवनिर्माण सेना लोणावळा संघ. पहिल्याच रात्रीमध्ये अधिराज जमवणारा खेळ खऱ्या अर्थानं संघ आहे. आता दोन हात एकमेकांशी करत असताना इथून मात्र दुसऱ्या बॉलमध्ये धाब्याचा श्रीगणेश होतोय. पहिली धाव धावफलकावरती. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं मी करतोय. खरं तर मध्यरात्रीची वेळ, अगदी प्रत्येक प्रेक्षक मनापासून या मॅचचा आनंद लुटत असताना या सर्व प्रेक्षक मायबापांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्लॉट मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ मध्ये. तिसऱ्या अटेम्प्टला अंतिम क्षणी सावरलंय. इथे पकडलाय अविस्मरणीय अमाननीय झेल. पहिलाच धक्का लागत असताना नवनिर्माण सेना टीमला. कमॉन डीजे. त्यानं फुटतो म्हणजे सातत्य एक अशी एकमेव गोष्ट आहे ती तुम्हाला यशाच्या दिशेनंच घेऊन जाते. आता प्रत्येक विजय फार महत्त्वाचा. इथून मिळवणारा विजय तुम्हाला या स्पर्धेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचून नेवेल. परंतु इथून केलेली चुकी तुम्हाला इथेच थांबवेल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. अशा पद्धतीचा तुम्ही सामना पाहताय. सुपर 6 मधील मॅच नंबर 1 इन ॲक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च निघालाय गिरीश. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. रामाच्या बॅटमधून हा फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. लागली रेस. अंतिम क्षणी रेस जिंकले क्षेत्ररक्षकांना. बॉल अडवला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत धावा मिळतील त्या पूर्णपणे 3 साथी स्कोरर अगदी डोल्यात तेल घालून खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित करत असताना मैदानावरती कोणता फलंदाज किती धावा जमवतोय, कोणत्या गोलंदाजांना किती विकेट मिळवली, प्रत्येक अद्भुतपूर्वक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेली 5 रात्रीमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये गौरव पारधीनं केलंय. खरं तर समालोचकांचा पाठीचा साथी स्कोरर म्हटला जातो. ते काम निर्भीघ्नपणे पार पाडलंय मी तर म्हणेल. गौरवनं स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून छोटा तीर घाव करे बडा गंभीर. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कौतुक. बॅकफुटला जाऊन हा देखील फटका दर्जेदार हुक करत असताना लॉंग लेग सीमा पार चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार. थोडेसे 19 फेब्रुवारी 1630 रोजी खऱ्या अर्थानं स्वराज्याचा सूर्य उगवला. राजे शिवछत्रपती शिवराय. त्याच महाराजांचं गीत शौर्य खऱ्या अर्थानं शिवरायांचं आठवतात. 350 वर्षानंतरही आजही अंगाला काटा फुटतो ते राजे शिवछत्रपती शिवरायांचं गीत. डीजे मास्टर अक्षय धुले यांच्या वतीने त्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओव्हर नंबर 2 मध्ये चेतन
चेतनला एक चैतन्यात्मक गोलंदाजी हवी आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या आली आहे ती नवनिर्माण सेना लोणावळा संघाची 14 आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये आली आहे ती सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. विजयाच्या दिशेनं दोनही संघ उतरलेत. विजयाच्या हट्टेनं लालसेनं दोनही संघ एकमेकाच्या समोर येऊन टाकलेत. सुपर 6चा पहिला सामना तुम्ही पाहताय. वेगवान बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं शेष बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या थांबेल ती 15 या आकड्यावरती. डॉट बॉल हवेत कारण दोनच षटकाचे मॅच आहे गौरव आणि या डॉट बॉलच्या सांगतेनं थोडा कमबॅक करेल या मॅचमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघाच्या आगेच वक्रतुंड जांभरुंग ठाकूरवाडी या संघ. पहिल्या षटकात 14 गेल्यानंतर कमबॅक केलंय चेतन नाईक. थोडासा चैतन्यात्मक स्पेल टाकण्याचा प्रयत्न या 2 बॉलमध्ये आपण पाहताय. तिसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन. 2 जमिनी समांतर हात. हरिदोरे सरांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 16 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या तर उभारले. अंतिम 4 बॉलचा केलेतून बाकी किमान 2 मोठे फटके मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. नवनिर्माण सेना लोणावळा संघ स्लॉटमध्ये हा बॉल होता. डिपॉझिट करू शकलेला नाहीये बॅटर. चेंडू आणि फलीचा संपर्क जुळत नाहीये. मेल जुळत नाहीये आणि इथून बॅट्समन फेल होताना बॉल खेळत असताना इथून मात्र निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या थांबतीये ती 16 या आकड्यावरती. 3 बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे. 20-25 पर्यंत पोचावंच लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील जिद्दीनं जिंकत आला या स्पर्धेमध्ये. मातब्बर संघांदरम्यान ही 2 हात करण्याची संधी आहे. हवेत गेलाय बॉल. लांबी कमी आहे आणि इथून क्षेत्ररक्षक जज करा असताना वेल जज बाय द फिल्डर. माननीय झेल. अविस्मरणीय कॅच ऑफ द मॅच. पकडलं. इथून झेल संपलाय. बॅटर गणेशचा खेळ. कमांडीज आहे. आहे खऱ्या अर्थानं राजे शिवछत्रपती शिवराजांनी रायगड बांधल्यानंतर रायगडाची खऱ्या अर्थानं कॅपॅसिटी दिली. खऱ्या अर्थानं एक क्षमता निर्माण करून दिली की जोपर्यंत या पृथ्वी तलावरती ऊन वारा आणि सूर्यचंद्र असेल तोपर्यंत या रायगडातील दगड आणि माती खऱ्या अर्थानं व्यवस्थितरित्या टिकेल. पहिला इंजिनियर आहे खऱ्या अर्थानं शिवाजी राजा. त्यानं आपल्या वास्तूची गॅरंटी दिली आहे. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जीवाच्या आखांतानं आलाय. बॉल उचललाय. फेकलाय. फेकी थोडीशी खराब झाली आहे. ताकद नव्हती मनगटात खऱ्या अर्थाने फेकी करण्यासाठी. शरीर यष्टीचा जरी आपण विचार केला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक खांदे अजूनही पॉवर पॅक भरलेले नाही आहेत आणि त्याचमुळे फेकी थोडी फास्ट होऊ शकेल नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाची आठवण निश्चित येते. वेगवान थ्रो अगदी मिसाईल हा थ्रो त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेत आणि इथे थोडासा स्लो थ्रो उशिरानं पोचला विकेट किपरपर्यंत आणि त्याचमध्ये 2 धावा मिळाल्या बॉलवरती. 18 लिव्ह करण्याचा प्रयत्न इथून लावडली अपील पंचांकडे. रनआउटच्या स्वरूपात सापडला आणखी एक फलंदाज. इथे चुका आणि चुका. इथून मात्र येतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद.
कालामध्ये असो किंवा या आताच्या कालखंडात नेहमीच आपल्या मनामध्ये जिवंत राहतील. राजांचं निधनाची बातमी ज्यावेळी खऱ्या अर्थानं औरंगजेबापर्यंत पोहोचली त्यावेळी त्यांच्या तोंडातून एकच शब्द उद्गारले. एखादा सेवक त्यांचा खऱ्या अर्थानं औरंगजेबापर्यंत पोहोचला आणि त्यांना माहिती दिली की शिवाजी का निधन हो चुका है, शिवाजी मर चुका है. तेव्हा औरंगजेबानं आपल्या नमाजाची चादर अंतरली आणि तिथून त्यानं नमाज पढ़ायला सुरुवात केली आणि शब्द उद्गारले, ए खुदा अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, ए खुदा अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे दुश्मनानेही कौतुक केलं. इतकं शौर्य माझ्या राजाचं होतं, इतकं कौतुक माझ्या राजाचं होतं. खरं तर एक प्रसंग आणखी एक आठवतो. दरबारामध्ये काही माणसं बायकांचा चोरून डान्स पाहत असतात. शिवराय त्यावेळी लहान असतात. शिवरायांना माहिती नसतं की नक्की चाललंय काय. त्यावेळी ही बातमी राजमाता मासाहेब जिजाऊंपर्यंत पोचते की शिवबा बायकांचा चोरून डान्स पाहतात. त्यावेळी जिजाऊ मासाहेबांच्या नाकपुड्या लाल झाल्या. शिवरायांना ते म्हणाल्या खऱ्या अर्थानं की राजे, महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा व्हायचा नाही, तर महाराष्ट्रात तुम्हाला बाया वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. आणि याच माझ्या महाराष्ट्राच्या बापानं परिवर्तन केलं आणि आम्हा सर्वांसाठी आपण आज एक निश्चयानं जीवन जगतोय. ते शिवरायांमुळेच आणि खऱ्या अर्थाने या महापुरुषांमुळेच. या सर्व महापुरुषांना वंदून देत खऱ्या अर्थानं सुपर 6 मधील पहिल्या सामन्यातील अंतिम सत्राकडे घेऊन जातोय. तिथे लक्ष आहे ते 19 या धावसंख्येचं. 19 पर्यंत पोचायचंय. दोन्हीकडे जिद्दीनं आकांक्षेनं प्रयत्न होतीलच. एक चांगली मॅच तुमच्या समोर येईल. कारण प्रेक्षकांना कधी कधी असंही वाटत असतं की सामना कसाही होत, परंतु आम्हाला सामन्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे. परंतु पाठीराखे हेच म्हणत असतात की माझाच संघ जिंकला पाहिजे. आणि ज्यावेळी दोन्हीकडून एकच वाक्य पाहायला मिळतं ना, त्यावेळी कडा संघर्ष तुम्ही इन ॲक्शनमध्ये मॅचमध्ये जरूर पाहता. परंतु जो फॅन्समध्ये जो आनंद असतो तो देखील आपण पाहत असो. खरं तर कोणत्याही परिस्थितीत बोलणं सोपं असतं की या परिस्थितीमध्ये तू हे करणं सोपं होतं, परंतु जो आतमध्ये खेळत असतो त्यालाच माहिती असतं की मैदानावरती किती प्रेशर असतो. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. 12 बॉल 19च्या टार्गेट लावते सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन अमितचा बॉल धीम्या गतीनं कटरचा बॉल डिलिव्हर्ड करत असताना पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये येते. इन स्विंगर हा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये फेकलाय अमितनं. फार चांगला खेळ राहिला आहे पहिल्या रात्रीमध्ये, तर दुसऱ्या रात्रीमध्ये फार जबरदस्त खेळ. लोवर फुलटॉस बॉल फटका फसलाय. सबसेल आलाय मध्ये, क्षेत्ररक्षक सोडले कॅच. कॅचेस विन द मॅचेस. परंतु रनआउटची संधी रनआउटच्या स्वरूपात फिंगर गोजअप करत असताना पंच रनआउटच्या स्वरूपात सापडलाय फलंदाज. इथून मात्र होतोय बाद. लागलाय पहिला धक्का बॅटर गणेशच्या स्वरूपात. थँक्यू. महाराष्ट्राची शान आहे. खरं तर अखेरचा श्वास राजे शिवछत्रपती शिवरायांनी राजधानी रायगडवरती सोडला. आजही त्यांची समाधी आपण पाहताय. स्लॉटमध्ये फटकाव्यामध्ये अजयचे प्रयत्न. इथून मात्र आणखी एक कॅच ड्रॉप. पुन्हा रनआउटची संधी आहे. पुन्हा तेच चित्र, परंतु विकेट किपर थोडासा अपुरा पडतोय. मॅचमध्ये अजयनं चुकी केली अजयनं. कॅचेस विन द मॅचेस. मगाशीच म्हटलंय पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. इथून मात्र कॅच ड्रॉप होत असताना दुसऱ्या बॉलमध्ये लगातारच्या 2 कॅचेस सुटत आहेत. इथून मिळते सिंगल. या बॉलवरती सिंगलनं धावसंख्या पुढे जाते. गौरव सांगतायत 2. 19चे टार्गेट 17 अजूनही हवे आहेत. प्रयत्न हे करावेच लागतील. एखादा प्रेशर रिलीज करणारा मोठा फटका हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धीम्या गतीचा बॉल स्वीप करत असताना ऑन साईडला आसमानी टोला. एक टप्पा घेत मिड विकेटमध्ये हा बॉल. डीप मिड विकेटमध्ये बॅकअप चांगला आलाय. निघालाय दुसरीसाठी फलंदाज, परंतु पोहोचलाय पॉपिंग क्रीजमध्ये. इथून मात्र रन मिळते या बॉलवरती. ती फक्त आणि फक्त 1. वेल फिल्डिंग. डीप मिड विकेटमध्ये एकच रन मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती
3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. टीम वक्रतुंड जांभरुंग ठाकूरवाडी या मॅच मध्ये. लोवर फुल टॉस बॉल स्वीप केला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट वेगाने निघाला काऊ कॉर्नर झोन मध्ये. मस्त फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग झाले. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या. इथे नशिबाची साथ मिळेल का. संघर्ष करावा लागतो क्रिकेटमध्ये. प्रयत्न करावे लागतात. दोनही फलंदाजांनी खरं तर मिथुनला आत्महत्या स्वीकारली होती परंतु बॅकअप व्यवस्थित आला ना तिथेच फलंदाज झालाय. बाद दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात. इथून बॅटर हॅज टू डिपार्ट. अप्रतिम नाट वेगावरती अमित स्वार होतोय. मोठ्या फटक्यांपासून थोडं वंचित ठेवण्याचं काम केलं कारण 19 धावसंख्येचं लक्ष्य सेट करत असताना इथून बॉल संपले ते 4 धावसंख्या आहे ती. 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 4. आणखी एक निर्धाव बॉल. वॉट बॉलिंग. एका षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या फक्त 4. 2 बाद 4 रनआउटच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या ती 4. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. धावसंख्या जाऊन पोहोचले 4. येणारे 6 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही जे केलंय ते विसरून या षटकामध्ये आता दोन्ही संघांना थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल कारण क्रिकेटमध्ये एखादं मोमेंटम फार महत्त्वपूर्ण. एखादं षटक जर खराब निघलं या षटकामध्ये जर आक्रमकता केली तर सामना जिंकू शकतो बॅटिंग करणारा वक्रतुंड जांभरुंग ठाकूरवाडी संघ देखील. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो आणि प्रयत्न कोण करेल तो जिंकेल खऱ्या अर्थानं. पराभव पहिल्यांदा रनात होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि जे मनानं पराभूत असतात ना ती रनात कधीच जिंकत नाहीत आणि ते खऱ्या अर्थानं मनाने जिंकलेले असतात ती रनात कधीच हारत नाहीत. हा देखील एक क्रिकेटचा इतिहास आहे. आता मनानं कोण जिंकलाय. 6 बॉल 15 धावा डिफेंड करत असताना 6 बॉल 15 धावा जमवत असताना या पाहूयात मॅचकडे. प्रेशर आहे दोन्ही संघांकडे. या षटकाची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. 6 बॉल 15चं इक्वेशन. हे इक्वेशन आपण घडताना पाहिलं. हे इक्वेशन आपण बिघडताना पाहिलंय परंतु ही मॅच प्रेशरात्मक मॅच आहे कारण 6 बॉल मध्ये 15ची आवश्यकता आहे. गणेशचा बॉल बॅकफुटला जाऊन फिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमा पार. एक टप्पा घेत धावांना नवसंजीवनी. येतोय महत्वाच्या क्षणी. महत्वाचा दर्जेदार चौकार. जन्म जेव्हा मी रायगड पाहिला. रायगडचं हे गीत आपण पाहताय. रायगड किल्ल्याचं गीत अक्षय धुले यांच्या माध्यमातून. 4 बॉल 5 बॉल 11. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले स्ट्रोक परंतु इथून शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय चतुर आहे. इथून मात्र रन मिळते ती. एक गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. रिलीज करत असताना आक्षेप. कृपया करून थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या कोणीतरी. जबरदस्त मॅच. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटपर्यंत दोन्ही संघ लढतायत. विजयाची आस मनामध्ये. उठ पेटून उभा राहा. खऱ्या अर्थानं तू संघर्ष करत राहा. एक दिवस येईल तुझ्यावरती देखील वेल. तू काहीतरी चांगलं करत राहा. प्रयत्न करत राहा. क्रिकेटच्या पटलावरती विजय तुमच्याकडे निश्चित येईल. त्यासाठी कठोर परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. चला मॅच ऑन करा पंच. 4 बॉलचा थरार. स्लॉट मध्ये आघात केला होता. वेगानं बॅट खऱ्या अर्थानं फ्लो ओपन झाला होता. इथून मात्र पंचांनी बाद घोषित केला. बॅटची कडा. विकेट किपरनं कोणतीही चुकी केलेली नाही. इथून फलंदाज OUT बॅट्समन हॅज टू डिपार्ट. येस थोडं थांबा बॅट्समन आपण चेक करतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये.
आक्षेप आल्यानंतर प्रत्येक बॉल चेक करणं फार गरजेचं आहे, कारण मॅच देखील तितक्याच क्रुशल मोमेंटवरती आहे. सुपर 6चे सामने आपण पाहतो, इथून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी शहानिशा देखील आयोजकांच्या वतीने केली जाईल. प्रत्येक गोष्टी खऱ्या अर्थानं चेक केल्या जातील. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीचं देखील कौतुक करूयात. गेली 5ही रात्र आजची रात्र धरून फार चांगलं योगदान राहिलं स्टार टेनिस वर्ल्डचं. घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. टीम खऱ्या अर्थाने या टेक्निकल टीमचे सर्व अर्थातच टिंकू लोबी आणि भानुदासजी रुठे, त्यानंतर आमचे सर्वच कॅमेरामॅन पुंडलिकजी शिंगोले असतील, त्यानंतर आमचे नयन असतील, त्यानंतर किशोरजी दुले असतील, त्यानंतर सार्थक दिवेकर असतील, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. एक चांगलं परिश्रम त्यांच्या वतीनं देखील. येस, बॅट्समन इथून बाद होईल. योग्य त्या रीतीनं रिलीज केलाय बॉल बॉलिंग मार्कवरती. गणेशनं नावाप्रमाणे निर्भीकपणे गोलंदाजी करत असताना तीन बॉल मध्ये अद्याप तरी या षटकात 5 आल्यात, करायच्या होत्या त्या 15. आता धावसंख्या जाऊन पोचले, गौरव सांगतायत 9. इथून 10 धावसंख्येची गरज आहे. 10चं इक्वेशन. 3 बॉल मध्ये 10. पुन्हा फटका बसला. शरीराचा वेध घेणारा बॉल शरीरभेदी लाईन हाताळत असताना इथून मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवतायत माहिती. इथून मात्र 1 रन मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोचते ती 10 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. 2 बॉल मध्ये 9ची गरज आहे. आपण मॅच कडे थोडं लक्ष केंद्रित करूयात. 2 बॉल 9 सर्वात महत्वाचा बॉल. सुपर 6ची मॅच. समर एंड डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. फ्लिपर टाईप न विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू सुपर 3 मध्ये जाण्यासाठी एक पाऊल खऱ्या अर्थानं आता दूर असलेल्या मॅच मध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ पहिल्याच दिवशी पुढे सरकला. पहिल्याच रात्रीमध्ये आपलं अधिराज्य गाजवलं. नेक्स्ट मॅच परंदवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट डिक्सल पाली. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट टू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. आपण टॉस करणार आहोत थोड्याच वेळात. एका बॉल मध्ये 9ची आवश्यकता या मॅच मध्ये. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय नवनिर्माण सेना लोणावळा. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर हार्ड लक टीम वक्रतुंड जांभरुंग ठाकूरवाडी. आपला संघर्ष अप्रतिम होता या स्पर्धेमध्ये. आपला प्रवास इथपर्यंत थांबतोय, परंतु तुम्ही विजयी झालात हे देखील गोष्ट फार महत्वाची आहे. पुढे सरकलाय नवनिर्माण सेना लोणावळा. नेक्स्ट मॅचला जशी होईल सुरुवात या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात आमचे सिनियर